कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही सुजाण नागरिकांच्या सावधगिरीनं घरफोडीच्या गुन्ह्याला आळा घालण्यात कळमना पोलिसांना यश आलं. या गुन्ह्यातील एका आरोपीला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर अन्य 2 आरोपी फरार आहेत. पोलीस अद्यापही 2 आरोपींचा शोध घेत आहेत. दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 3 वाजताच्या दरम्यान गुलशन नगर राममंदिर काही सुजाण नागरिकांना त्यांचे शेजारी शंकर भोयर यांच्या घरी अज्ञात इसम शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी जाऊन तिथं बघितलं असता 3 लोक घरफोडी करत असताना त्यांना दिसून आले. लगेच त्यांना पकडायला गेले असता 2 लोक पळून गेले. एक मात्र त्यांनी पकडला. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानायला लागेल. नंतर त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये सदर इसमाला दिले. सदर इसम जो आहे त्याचं नाव आहे सागर अशोक वर्मा. हा आपल्या इकडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्यानं याआधीसुद्धा 4 चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केलेले होते. त्यानंतर आपल्या DB पाटीलचे संतोष कुमार PSI यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केला असता आपल्याला अजून लक्षात आलं की त्याने एक मोटरसायकल पण आज नुकतीच चोरीला असून ती मोटरसायकलचा वापरसुद्धा या घरफोडीसाठी केलेला आहे. त्यावरून आपण ती मोटरसायकलसुद्धा त्यांच्या ताब्यातून जप्त केलेली आहे आणि आपलं मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा पण सुद्धा आपण डिटेक्ट केलेला आहे. यात अधिक माहिती अशी की कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशन नगर राम मंदिर जवळ दिनांक 20 तारखेच्या मध्यरात्री सुमारे 3 वाजता शंकर भोयर यांच्या राहत्या घरी काही सुजाण नागरिकांना 3 इसम घरफोडी करताना आढळून आले. नागरिकांनी या 3ही चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील 2 चोर पळून गेले, तर एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. अशोक वर्मा असं आरोपीचं नाव असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर घरफोडीचे 4 गुन्हे दाखल आहेत. सखोल चौकशी केली असता आरोपीकडून एक मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली, तर फरार असलेल्या आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. जनमत लाईव्ह न्यूज करिता रजत पंडित यांची रिपोर्ट, नागपूरहून.